मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. बघा, दररोजचं आपलं लक्ष या गोष्टीकडे नसतं. दररोज आपण काम करतो, दररोज टेन्शन्स घेतो आणि दररोजच काही ना काहीतरी मनाला लावून घेत असतो. आणि जे सुखाचे क्षण असतात, आनंदाचे क्षण असतात, समाधानाचे क्षण असतात, त्याला आपण बाजूला करतो आणि हे दुःख मनामध्ये घेऊन आपण दररोजचा दिवस तसाच घालवत असतो. पण यामध्ये खरी गंमत ही आहे की हा आनंदाचा दिवस असतो, हा आपल्या समाधानाचा दिवस असतो. कारण त्या प्रत्येक दिवसासाठी आपण मेहनत घेत असतो, कष्ट घेत असतो आणि त्यासाठी आपण आपलं नॉलेज वापरतो, आपले कष्ट वापरतो. आपण जे काम करतो ते काम मनापासून करतो, प्रेम भावनेने करतो, जबाबदारीने करतो, कर्तव्याने करतो. आपल्याला ती जाणीव असते की हे काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम आपल्याला जे सोपवलेलं असतं, जे आपल्या वरिष्ठांनी सोपवलेले असतं किंवा जी आपली जबाबदारी असते, तर ती आपण योग्यरित्या पार पाडत असतो. ठरलेल्या वेळेमध्ये, ठरलेल्या वातावरणामध्ये, ठरलेल्या परिस्थितीमध्ये आपण ते काम करत असतो, अगदी मनापासून करत असतो. तर हे दररोजचं जे काम करतो तर त्यासाठी आपण मेहनत घेतो ना, कष्ट घेतो ना, आपण आपलं डोकं वापरतो ना, विचार करतो आपण काम चांगलं कसं होईल आणि वेळेत कसं पूर्ण होईल यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. पगार आपण कशाचा घेत असतो याची जाणीव आपल्याला असते, कष्ट आपण काय करतो याची जाणीव आपल्याला असते. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पोराबाळांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या इतर घटकांसाठी आपण काम करत असतो. आपल्या जीवनशैलीला जगण्यासाठी काम करतो, आपल्या आयुष्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी, प्रोग्रेसिव्ह राहण्यासाठी आपण काम करत असतो. हे काम करण्यासाठी आपण कष्ट घेतलेले असतात, शिक्षण घेतलेले असतं, त्याग केलेला असतो, बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या असतात. जे काही भोगलेलं असतं ते आपल्या आत्म्याला माहीत असतं, आपल्या जीवाला माहीत असतं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट घेतलेले आहे, आपल्याला कसं वाढवलेलं आहे, आपल्याला कसं शिक्षण दिलेलं आहे, आपल्याला कसं कामाला लावलेलं आहे, आपल्याला कसं आपण आता या कामाचा उपयोग करतोय आणि 2 पैसे कमवतोय, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण कसा करतोय, कुटुंबासाठी आपण काय करतोय. परंतु या सगळ्या इतरांसाठी करण्यात 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 कुठेतरी आपण स्वतःला मात्र बघत नाहीत, स्वतःकडे मात्र लक्ष देत नाही. या सर्व सराउंडिंगमध्ये, या सर्व कुटुंबामध्ये आपण स्वतःला हरवतो. तर हे जे हरवणं असतं ना, ते आपलं गुदमरणं असतं. तिथं आपण आपला स्वतःचा ऑक्सिजन घ्यायला आपण विसरतो आणि असा धुसमुसत आणि कसा तरी आपला दिवस आलेला जो असतो वाटायला स्वतःच्या, तर तो दिवस मात्र आपण जगत नाही. जगतो आपण इतरांसाठी, कामासाठी जगतो, इतरांसाठी जगतो, तर स्वतःसाठी पण जगला पाहिजे. जसं दररोज आपलं काम झालं असं जेव्हा आपण म्हणतो की नाही, तेव्हा असं आपण स्वतःला म्हटलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनाला आपण म्हटलं पाहिजे की आजचा दिवस मी जगलोय, आजचा दिवस मी माझ्याप्रमाणे जगलोय, आजच्या दिवस मी माझं समाधान मिळवलेलं आहे, मी 2 पैसे कमावलेले पण आहेत आणि त्याबरोबरचं समाधान सुद्धा मी कमावलेलं आहे. तर पैसे आणि समाधान हे दोन्हीही मिळवता आलं पाहिजे, हे दोन्ही कमवता आलं पाहिजे आणि दररोज ते टिकवून ठेवता आलं पाहिजे. तरच आपण दररोजचा जो दिनक्रम आहे आपला, दररोजचं जे आपलं समाधान आहे ते मिळवू शकू. अन्यथा रोज आपल्या डोक्याला कटकट आणि रोजचे त्रास आणि रोजच्या टेन्शनने, नैराश्याने आपण ग्रस्त होऊ आणि स्वतःचं जगणंच विसरून जाऊ. तर असं करायचं नाही. तर आपण याकडे लक्ष द्यायचे आणि दररोजचा दिवस हा स्वतःसाठी जगायचा आहे आणि स्वतःची कमाई काय, तर समाधान. आणि समाधान म्हणजे फक्त समाधानच. तर या समाधानासाठी आपण आपल्याला दररोज स्वतःकडे बघायचंय. बघणार आहात तुम्ही? नक्कीच. पुन्हा भेटू. धन्यवाद.